अहिल्यानगर महापालिका 2025-26 निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज आलो आहोत प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी. चला तर जाणून घेऊया त्यांची मते. त्यातील सर्वात मोठी समस्या काय आहे? आमच्या प्रभागात म्हणजे सगळ्यात मोठी समस्या होती रोड पाणी. हे म्हणजे आमचे फार हाल व्हायचे पूर्वी, पण या ठिकाणी माननीय आमचे संग्राम भैया आले आणि त्याच्यानंतर प्रकाश भाऊ भागानगरे, गणेश भाऊ भोसले, शीतलताई, मीनाताई चोपडा हे आल्यानंतर आमचे काम एकदम सुरळीत सुरू झाले. आता सध्या असं असतं किती पण आपण जसं संसारात करतो की एक झाली की एक पाहिजेच असतं, मग तसं यांनी आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि अजून ज्या काही सुविधा राहिलेल्या आहेत त्या करतीलच. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर समाधानी आहोत. प्रकाश भाऊ भागानगरे, आम्ही या ठिकाणी महिला मंडळ कार्य करतो, तर हे सगळेच लक्ष देतातच आमच्याकडं. पण त्यात विशेष म्हणजे प्रकाश भाऊ भागानगरे जातीने म्हणजे आम्ही त्यांना भाऊच मानतो आणि ते भावासारखंच आमचं काम करतात. म्हणून या ठिकाणी धर्मरक्षणासाठी पण त्यांची आम्हाला खूप मदत होती. नेहमीच ते चांगलं कार्य करतात आणि अजून पण आम्हाला याच्या पुढेही तेच आम्हाला पाहिजेत. आम्ही अशी हे करतोय, प्रयत्न करतोय. तर तुम्हाला ह्या परिसरात स्वच्छता समाधानकारक वाटते का? हो, स्वच्छता समाधानकारक वाटते, पण कधी कधी महानगरपालिकेच्या गाड्यांचा काही प्रॉब्लेम येतो, त्यावेळेला मग थोडा गोंधळ होतो. लोक म्हणतात गाडी आली नाही, मग आम्ही जर फोन केला तर हे नगरसेवक जे आहेत ते लगेच दखल घेतात आणि परत लगेच आमचं काम ते सुरळीत पार पाडतात. महिलांसाठी हा परिसर रात्रीच्या वेळी सुरक्षित वाटतो का? हो, सुरक्षित आहे. जरी समजा कधी काही थोडा गोंधळ काही झाला तर आम्ही काही थोडी सांगितलं त्यांना की आम्हाला अशी अडचण आहे, तर ते आमचे सगळं म्हणजे पूर्ण करतात ते काय जे असेल ते. त्याच्यामुळे अडचण किंवा भीतीदायक असा हा भाग नाही आमचा. तुमच्या समस्यांची दखल घेतली घेतली जाते. तुम्हाला अजून या प्रभागात कोणता बदल हवाय? आता या प्रभागात आम्हाला बदल पाहिजेत की मुलांसाठी खेळायला गार्डन झालं पाहिजेत, व्यायामासाठी महिलांना जागा असली पाहिजेत, असं आहे आमची अपेक्षा. आणि ते त्यांचं आहे, त्या डोक्यात पण त्यांच्या आहे. आम्हाला त्यांनी असं बोलून दाखवलेले आपण याच्यात आणखी सुविधा करू आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. म्हणजे तुम्ही प्रभाग क्रमांक 14 मध्ये समाधानी आहात? हो, मी प्रभाग क्रमांक 14 आणि राधाकृष्ण मंदिर आहे आमचं खूप मोठं महिला मंडळ आहे. नेहमी या ठिकाणी धर्मकार्य चालू असतो आणि ज्या वेळेला आम्हाला धर्मकार्याची काही गरज लागेल आम्ही जर यांना फोन केला तर ते आमचं कार्य, आम्हाला अडचण काही येत नाही यांच्याकडून. मग त्याच्यामुळं आम्ही ह्या वार्डात 14 वार्डात आम्ही समाधानी आहोत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये तुम्ही इथं कधीपासून व्यवसाय करताय? गेले 10 वर्षापासून मी या ठिकाणी व्यवसाय करीत आहे. तुम्हाला काय काय परिसर समस्या आहेत? याच्या अगोदर या ठिकाणी पावसाचं पाणी साचायचं, ड्रेनेजचं पाणी वर यायचं, पण आता नवीन याच्यामध्ये डांबरीकरणाचे रोड झाले, सिमेंट कॉन्क्रीटचे. आणि आमदार संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहापौर मान्य गणेश भोसले साहेब, भागानगरे साहेब, शीतलताई जगताप आणि चोपडा ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आता व्यवस्थित काम चालू आहे. तुम्ही इथं व्यवसाय करता, तुम्हाला काय काय समस्या आहेत? आमच्या कस्टमरला, येणाऱ्या कस्टमरला जे रस्त्याची अडचण येत होती, आता त्यामुळे हे रस्ते झाल्यामुळे आता रस्त्याची अडचण येत नाही. अजून प्रभागाच्या विकासासाठी तुमची काय अपेक्षा आहे? आता प्रभागात आता सध्या आता हे पीएम ब्लॉकचे वगैरे कामं चालू आहेत. आता अशाच पद्धतीने अजून काही नवीन कामं झाली तर अजून चांगली गोष्ट आहे. तुम्ही प्रभागाच्या जो विकास होतोय याच्याबद्दल संतुष्ट आहात? एकदम खुश आहे, एकदम. लाईट, पाणी, स्वच्छता, घंटागाडी याच्याबद्दल काय बोलायचं? कचरा गाडी रेग्युलर रोजची रोज येते, काही त्याची अडचण नाही. पाण्याची पण आता समस्या सगळ्या सुटलेल्या आहेत, लाईट पण रेग्युलर असते, कुठल्याच प्रकारची सध्या अडचण नाही. तुम्हाला येणाऱ्या ग्राहकांना काही अडचण येते का? नाही, अगोदर येत होती, पण आता रस्ते झाले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, त्याच्यामुळे आता कस्टमरला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. जर कोणती समस्या असेल तर लोकप्रतिनिधींचा काय रिस्पॉन्स येतो तुम्हाला? कुठल्याही लोकप्रतिनिधीला आपण फोन केला तरी ताबडतोब त्यांचे रिप्लाय येतो किंवा ताबडतोब कुठलेही जे काम असेल ते काम मार्गी लागतं. सगळे लोकप्रतिनिधी फोनवर अवेलेबल असतात. वेळ प्रसंगी आपण फोन केल्यानंतर ते तात्काळ येतात. तर तुम्ही किती वर्षापासून इथं व्यवसाय करता? मी जवळजवळ 25 वर्षापासून इथे व्यवसाय करतोय. सारसनगर मध्ये मी 25 वर्षापासून इथं असल्यापासून पाहतोय. आता म्हणजे प्रकाशजी भागानगरे, गणेशजी महापौर असल्यापासून गणेशजी महापौर, परत संग्राम भैया जगताप यांच्या काळामध्ये जी विकास कामं झाली वार्डामध्ये, रोडचे झाले, स्ट्रीट लाईटचे झाले आणि ड्रेनेज लाईनचे प्रश्न झाले, हे त्यांनी सर्व मार्गी लावलेले आहे.
या म्हणजे ह्या वर्षी तर पूर्ण सारसनगर पूर्ण रस्ते म्हणजे पूर्ण सारसनगरचे रस्ते व्यवस्थित झालेले आहे. त्याचा धंद्यावर सुद्धा चांगला परिणाम झालेला आहे. गिराईक वर्ग वाढलेला आहे. जो गिराईक बाहेर जात होता तो इथं स्थानिकांकडे जास्त हे झालेला आहे. तुमच्या काय काय समस्या आहेत अजून? आता समस्या अशा काहीच राहिल्या नाही. सर्व समस्यांचं त्यांनी निराकरण केलेलं आहे. सारस म्हणजे अपेक्षा म्हणजे पूर्ण पूर्ण कामं झालेली, कसलीच हे नाही. आणि नगरसेवक सुद्धा येत नाही, म्हणजे मोबाईल नगरसेवक आमचे प्रकाशजी भागानगरे हे म्हणजे एका फोनवर तुमचे प्रश्न काय असतील ते लगेच मार्गी लावतात, प्रतिसाद देतात, व्यवस्थित समजून सांगतात. काय अडचण असली तर त्या संदर्भात बी व्यवस्थित हे मार्गदर्शन करतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आम्हाला म्हणजे कसली त्यापासून म्हणजे नगरसेवकांच्या पासून तर कसलीच म्हणजे हे नाही म्हणजे कंप्लेंट नाही आहे का असं हेच नाही. ते पूर्ण आमच्या याला पूर्ण उतरतात. तुम्हाला ग्राहकांना काही समस्या येते का इथं? नाही आता सध्या तरी काहीच नाही. त्यांनी जेवढ्या बी समस्या होत्या म्हणजे बऱ्यापैकी रोडच्या समस्या होत्या, लाईटच्या समस्या होत्या, ड्रेनेजच्या समस्या होत्या, त्या सर्व सॉल्व्ह झालेल्या आहेत. त्यामुळे आता या घडीला तरी म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे आम्हाला तरी त्यांच्याकडून काही असं हे नाही राहिलेलं. लोकप्रतिनिधी तुमच्या संपर्कात असतात हो, का? लोकप्रतिनिधी म्हणजे नुसता फोन जरी एक रिंग जरी वाजली तरी ते लगेच फोन उचलतात आणि लगेच आमच्या म्हणजे काय तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय आहे लगेच त्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. आणि वेळ बी लागत नाही त्या समस्येचं निराकरण करायला. आणि नसन होत वेळ लागत असेल तर ते स्पष्ट सांगतात पण का हा या काळात थोडा वेळ लागत, माणसं उपलब्ध नाही, हे झाल्यानंतर आम्ही करून देऊ. त्याप्रमाणे त्या वेळेत ते करून पण देतात. प्रभागाच्या विकासाबद्दल तुम्ही कितपत समाधानी आहात? खूप समाधानी आहे, खूप समाधानी. प्रभाग क्रमांक 14 मध्ये विकास कसा वाटतो तुम्हाला? चांगला वाटतोय. खूप छान केलंय सगळीकडे रस्ते, गार्डनचं ह्याचं खूप छान आहे. लहान मुलांना खेळायला हे भरपूर खूप छान झालेलं आहे. लेडीजला पण आता त्यांनी रस्त्यावर कॅमेरे हे केले त्यामुळे लेडीजला पण असं काही हे वाटत नाही भीती. रात्री पण फिरल्या तरी पण त्यांना असं हे म्हणजे सुरक्षितता वाटते. अजून काय अपेक्षा आहेत का तुमच्या? अजून काही नाही. अजून म्हणजे अजून थोडी म्हणजे मुलांसाठी अजून फक्त थोडे खेळ वगैरे वाढवावे असं. स्वच्छतेबाबत काय बोल? स्वच्छता व्यवस्थित आहे. सकाळी माणसं क्लिनिंग करतातच, इथे झाडतात, रस्ते झाडतात, आतमधले पण रस्ते झाडायला येतात सगळे. त्याच्यामुळे ते काही वाटत नाही. सगळीकडे सगळं क्लीननेस आहे. तुम्ही इथलाच रहिवासी आहात? हो. पाण्याचं वगैरे काय बोल? पाण्याचं वगैरे काही नाही. पाणी व्यवस्थित येतं आम्हाला. घंटागाडी एक दिवस आले ते बरोबर. काही समस्या आहेत का अजून तुम्हाला? नाही, काही नाहीये समस्या. काही अपेक्षा अजून? काही नाही. एवढंच म्हणजे अजून थोडी अजून सुधारणा झाली तरी काही वाटणार नाही. तुम्ही समाधानी आहेत का? समाधानी आहे. चोपडा मॅडम, भानगिरे, भागानगरे ह्यांनी सगळ्यांनी चांगलं हे केलं. इथे झाडं वगैरे लावली. हे छान खूप वाटतं. संध्याकाळी चालायला म्हणजे फिरायला येतात लोक, खूप सकाळी येतात. खूप छान वाटतं. लोकप्रतिनिधी तुमच्या समस्यांची दखल घेतात का? हो, घेतात ना. आम्ही त्यांना सांगितलं असे प्रॉब्लेम्स आहेत ते लगेच सॉल्व्ह करतात ते. 24 तास अवेलेबल असतात. कधी तुम्ही फोन करा, कधी हे करा. क्रमांक 14 मध्ये तुम्ही कधीपासून रहिवासी आहात आणि कधीपासून गार्डन मध्ये येतात? मी या रहिवासी या 14 वॉर्डच्या मध्ये कमीत कमी आज 30 वर्ष झाले मी इथे राहतोय आणि या गार्डन मध्ये कमीत कमी 3-4 वर्ष झाले मी इथे कंटिन्यू येतोय. तुम्हाला कसली समस्या आली का इथं आल्यावरती? काही प्रॉब्लेम आलेत का? कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आलेला नाही आम्हाला, कारण सुविधा सगळं पद्धतशीर आहे, चांगलं आहे. त्याच्यामुळे काही याचे कारणच नाही. पण तुम्हाला अजून काही अपेक्षा आहे का? काय अपेक्षा काय असणार? स्वच्छता आहे, सगळ्या गोष्टी आहे, रस्ते बी स्वच्छता आहे, पाणी बी भरपूर आहे, लाईटचं बी सुविधा चांगली आहे. रात्री 11 वाजेपर्यंत जरी इथून फिरलं तरी काही डर भीती नाही का कोणत्या गोष्टीचं हे नाहीये. रस्त्याच्या बद्दल काही बोलाल का? काय काय बोलायचं मी सांगितलं ना तुम्हाला, तर रस्ते एकदम टॉप आहे इथं. सगळे पूर्ण आहे 14 मध्ये वार्ड मध्ये रस्ते चांगले, सगळ्या गोष्टी चांगल्या एकदम. कसलाच प्रॉब्लेम येत? काय बोला बोला. प्रभागातील विकासाबद्दल काय बोलाल? काय नाही, इथं विकास भरपूर चांगला आहे. या वार्ड मध्ये सुविधा सगळ्या चांगल्या आहे. गार्डन छान आहे. रस्त्यावर बी म्हणजे रोड एकदम चांगला केलेला आहे त्यांनी. महिलांसाठी रात्रीच्या वेळी येणं जाणं सुरक्षित वाटतं का? होय, किती रात्री 11-12 पर्यंत आम्ही बाहेर कुठं आलो गेलो तरी आम्हाला कसली भीती नाही. आणि रोड बी एकदम स्वच्छ, अशी कसल्याची भीती नाही. आणि चांगली सुधारणा केलेली आहे. गणेश भोसले, भावना नागरे आणि मीनाताई चोपडा,
उमेदवार ह्या सगळ्यांच्या ह्याच्याने खूप चांगली सुविधा झालेली आहे आणि याच्या पुढे ते निवडून आले तर अजून विकास होईलच चांगला. ही अपेक्षा. तुम्हाला अजून काही अपेक्षा आहे का? काय नाही, असं चांगला विकास, एखादी बस चालू करावी सिटीत. मुरडगाव रोड एखादी बस चालू केली तर चांगलंच होईल. रस्त्याच बद्दल काय बोलणार? नाही, रस्ते बहुतेक सगळीकडे चांगले झालेले आहे आणि याच्या पुढे अजून होतीलच चांगले, कुठे खराब आहे ते. तुम्हाला अजून काही अपेक्षा नाही? नाही, आता ते आले निवडून आले म्हणजे सगळं होणार. कचऱ्याची गाडी रोज येते, स्वच्छता आहे सगळीकडे, बाकीचे काही प्रॉब्लेम नाही. महिलांबद्दल काही म्हणजे विशेष करून काही अपेक्षा आहेत का, की जे व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तर महिलांना एखादं इथं आहे गार्डन, सगळी सुविधा आहे इथं, तर एखादं महिलांना गेम वगैरे ठेवले असे चांगले तर चांगलंच होईल. सगळे एकत्र होऊन थोडी गप्पा चप्पा रिटायरमेंट मध्ये थोडस वेगळं वाटत, जसं ज्येष्ठ नागरिक आहे तसं एखाद्या महिलेचं झालं छानच होईल. प्रभाग क्रमांक 14 मध्ये तुम्ही कधीपासून रहिवासी आहात? माझं नाव आहे शिवाजी धापणे सर. मी या प्रभागामध्ये गेली 20 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहे. पूर्वी या प्रभागामध्ये नीटचे रस्ते सुद्धा नव्हते आणि म्हणजे सायकलवर मोटरसायकलवर जाताना या ठिकाणी खूप त्रास व्हायचा. पण आजचा भाग म्हणजे एक सुजलाम सुफलाम झालेला आहे. अलीकडच्या काळामध्ये प्रकाशजी भाग्यनगरे साहेब, गणेशजी भोसले साहेब आणि आमदार संग्राम भैयाच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट झालेली आहे. या ठिकाणी खूप मोठमोठे रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. पूर्वी कैलासवासी काका त्यांच्या एका वाक्य मला आठवतंय की या सारसनगर मध्ये मी नक्कीच पुण्यासारखे एक कोथरूड तयार करील, आणि त्यांनी आज त्यांच्या चिरंजीव आमदार संग्रामभाई जगताप यांनी त्यांच्या वक्तव्याचं परिपूर्ती या ठिकाणी केलेली आहे. खरोखर या भागामध्ये खूप म्हणजे मूलभूत सुविधा आहेत, वीज, रस्ते, पाणी हे खूप छान पद्धतीने झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी PHC सेंटरचे दवाखाने आहेत. मुलांना खेळण्यासाठी आता मोठं क्रीडा संकुल या ठिकाणी तयार झालेलं आहे. प्रभागातील स्वच्छतेबाबत काय बोलाल? प्रभागामध्ये दररोज या ठिकाणी स्वच्छता होते. पालिकेचे मजूर या ठिकाणी स्वच्छता करतात आणि पहिली जी गोष्ट होती ती आता राहिलेली नाही. पूर्वी होतं, पण आता या 10-20 वर्षामध्ये अजिबात एकदम स्वच्छ असे रस्ते असतात आणि परिसर स्वच्छ असतो. महिलांसाठी, वृद्धांसाठी, लहान मुलांसाठी काय सुविधा पाहिजे प्रभागात तुम्हाला? थोडस आता आपली छोटे छोटे ओपन स्पेस आहेत, त्या ओपन स्पेस मध्ये आमदार संग्राम भैयाच्या नेतृत्वाखाली बरेच समाजांची या ठिकाणी हे झाली संकुलं झालेली आहेत. आणि या प्रभागामध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा आता क्रीडा संकुल या ठिकाणी झालेलं आहे. अजून थोड्याशा आपल्या इकडं अडचणी, फक्त थोडेफार झाडं रस्त्याच्या कडेने लावणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वच मुलांना त्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील. या पुढचा काळ प्रकाशजी भाग्यनगरे असतील, ह्या भागाला वेळोवेळी गणेशरावजी भोसले असतील, चोपडासाहेब असतील, जे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत, ते खऱ्या अर्थानं अगदी जोमानं काम करतायत आणि आजचा मागचा जो परिसर आहे पूर्णपणे या ठिकाणी बदलून गेलेला आहे. यापुढे सुद्धा ज्या थोड्याफार ज्या उणिवा असतील त्या उणिवा म्हणजे मुलांसाठी छोट्या छोट्या खेळण्या, कुठं वेगवेगळ्या स्त्रियांसाठी फिरण्यासाठी थोडस पार्किंग जॉब हे होणं थोडस गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून ते पुढं आम्ही त्यांच्या पुढे निवेदन मांडणार आहे. त्यावेळेस ते नक्कीच ते प्रकाशजी भाग्यनगरे, गणेशराव भोसले साहेब हे नक्कीच हे काम करतील असं मला वाटतं. प्रभागात
प्रभागाच्या विकासाबाबत तुम्ही कितपत समाधानी आहे? अगदी 100% आम्ही समाधानी आहे. पूर्वी हा जो भाग होता, या भागामध्ये म्हणजे 20 वर्षापूर्वी आम्ही नुकतंच राहायला आलो, त्यावेळी या भागामध्ये खूप चोऱ्या माऱ्या व्हायच्या. पण कैलासवासी अरुण काका जगताप साहेब या भागामध्ये प्रथम त्या ठिकाणी निवडून आले, तेव्हापासून इथं चोरीमारी कुठलीही गोष्ट या ठिकाणी घडत नाही. आणि खरोखर या दृष्टीनं आजच्या मितीला हा भाग एकदम सुजलाम सुफलाम आहे. प्रभागात तुम्ही कधीपासून रहिवासी आहात? प्रभागात मी गेले 15 वर्षापासून रहिवासी आहे. तुम्हाला प्रभागात काय काय सोयी सुविधा पाहिजे? मला प्रभागामध्ये आता ओपन जिम एक झाली तर बरं होईल. बाकी सगळं सर्व सुविधा माननीय श्री संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते, लाईट, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालेली. प्रभागात अजून काय काय विकासाची अपेक्षा आहे? प्रभागामध्ये आता फक्त काय ओपन जिम वगैरे झाली तर एक्स्ट्रा मध्ये होऊन जाईल. आता क्रीडांगणाची पण चांगली सुविधा करण्याचं काम चालू आहे. बाकी अजून काय नाही. आमच्या म्हणजे मी गेल्या 2019 पासून शांतीनगर एरियामध्ये राहतोय. तिथं आता असं प्रकाशजी भागानगरे साहेब, गणेशजी भोसले साहेब, चोपडा साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कॉलनीमध्ये नवीन सर्व लोकांची कॉलनी स्थापन झाली. तिथे म्हणजे कॉलनीमध्ये एक ग्रुप तयार केलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप. त्याच्यामध्ये सर्व लोकांचे नंबर्स ऍड आहेत. सर्व नगरसेवक आहेत, भैया आहेत आणि विशेष करून महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी जसे इलेक्ट्रिसिटी, MSC वाले, पाणी सोडणारे, त्यानंतर आपले कचरा गाडीवाले, हे सर्वांचे नंबर त्यांनी ऍड करून ठेवलेत. आणि महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत स्वतः ते सर्व त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे जेणेकरून काय होतं, पाणी कधी सुटलंय, कधी नाही सुटलं हे सगळं नगरसेवक लोकांना पण कळतं. आणि त्याच्यानंतर कधी कचरा गाडी आली नाही आली हे प्रत्येक जण कॉलनीमधील सर्व लोक ग्रुपमध्ये टाकतात. जर गाडी नाही आली तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मॅक्सिमम लगेच नगरसेवकांचा फोन जातो की बाबा गाडी ह्या भागात का गेली नाही किंवा पाणी ह्या भागात का सुटलं नाही. आणि जे प्रकाशजी भागानगर साहेब आहेत त्यांचं तर आम्हाला काही म्हणजे फक्त फोन करण्याचा विषय अवधी आहे. त्यांच्या दुसऱ्या मिनिटाला त्यांचा फोन असतो किंवा ही मी पाठवलेली आहे, व्यवस्था होऊन जाईल. अशा पद्धतीने नगरसेवकांनी भरपूर म्हणजे आम्हाला चांगला सपोर्ट केलेला आहे. आणि आमच्या एरियामध्ये पाणी कोणी सुटलं असं म्हणायची गरजच नाही पडत. कारण पाणी ज्यावेळेस सुटतं त्यावेळेस वॉलमन लगेच मेसेज टाकून देतात का 4 वाजता पाणी सुटणार आहे, उद्या 5 वाजता पाणी सुटणार आहे. त्यामुळे सर्वांना पाणी वेळेवर, आणि नाही भेटलं तर लगेच ग्रुपमध्ये मेसेज केला तर लगेच नगरसेवकांना पण कळून जातं. त्यामुळे अशी चांगल्या पद्धतीची योजना त्यांनी राबवलेली. प्रभागाच्या विकासाबद्दल तुम्ही संतुष्ट आहात? एकदम अतिशय संतुष्ट आहे मॅडम. काही म्हणजे त्याच्यामध्ये उणीव राहिलेली नाही अशा पद्धतीची. जे साई उद्यान जे आहे ना, तिथं साहेबांनी भरपूर लहान मुलांसाठी म्हणा किंवा म्हणजे लहान मुलांची खेळणे वगैरे, व्यायाम करण्यासाठी याच्या सगळ्या त्याच्यात त्यांनी आणलेले सुविधा आणलेल्या आहेत. त्याच्यात अजून सुद्धा म्हणजे पाहायला गेलं तर आपला चंदन इस्टेटचा जो एरिया आहे तो पण म्हणजे असं खूप डेव्हलपिंग केलेला आहे त्यांनी, आणि करतायत ते, आणि अजून पण करतील ते. आणि म्हणजे मला काय म्हणतात ना, मोफत वाचनालय वगैरे आहे त्यांचं सारं याच्यापाशी विनायक नगरच्या याच्यात. त्याच्यात त्यांनी सर म्हणजे खूप चांगली प्रगती आहे साहेबांकडून, तेवढे करतात काम साहेब. अजून काहीच अपेक्षा नाही. तुमच्या परिसरात तुम्हाला सर्वात मोठी समस्या कोणती वाटते? आमच्या परिसरात सर्वात मोठी समस्या आमची रोडची होती, पण संग्राम भाईच्या माध्यमातून आमच्या सगळ्या एरियाची रोडची समस्या मिटलेली आहे. आणि संग्राम भाईच्या माध्यमातून आमच्या एरियाचा म्हणजे भरपूर विकास झालेला आहे. तुमचा पाण्याच्या प्रश्नाबद्दल काय मत आहे? पाण्याच्या प्रश्नाबद्दल आमचं काहीच मत नाही. जरी अडचणी आल्या, तुटलं, काही झालं तर आम्हाला 15-20 मिनिटाच्या आत फोनवर केलं का लगेच टँकर अवेलेबल होतो. महिलांसाठी तुम्हाला या प्रभाग सुरक्षित वाटतो का? महिलांसाठी प्रभाग आम्हाला एकदम सुरक्षित आहे. जरी काही अडचणी आल्या तर भागानगरी साहेबांना फोन केला तर 5 मिनिटात भागानगरी साहेब हजर होतात. महिलांसाठी तुम्हाला कोणत्या सुविधा हव्या आहेत? आम्हाला महिलांसाठी जरी सुविधा हव्या होत्या, ओपन स्पेस होते, त्या माध्यमातून आम्हाला भागानगरी साहेबांनी, गणेश भोसले साहेबांनी आणि शीतलताईंनी, मीनाताईंनी आम्हाला मोठे मोठे सभा मंडप अवेलेबल करून दिलेले आहेत. महिलांसाठी जर तुम्हाला रात्रीच्या वेळी जर बाहेर पडावं लागलं तर सुरक्षित वाटतं का? हो, सुरक्षित आहे आम्ही.
काही भीती नाही आम्हाला. कसली भीती वाटत नाही? तुम्हाला प्रभागात सुरक्षित वाटतं? हो हो महिलांसाठी अजून काही सुविधा पाहिजे तुम्हाला? नाही आहेत ते आहेत. आता सगळं ठीक आहे. अजून महिलांसाठी काय काय हवंय? आम्हाला वयस्कर महिलांसाठी फिरण्यासाठी जॉगिंग पार्क पाहिजे. अजून लहान मुलांसाठी, मुलांसाठी खेळण्याचे आहेत बाग, पण बागेत काहीच राहिले नाही आता. महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी खेळणे बिणे काहीच राहिले आजी नाही. फिरायला गेली तर तिच्याबरोबर दोन नातू असतातच ना, त्यांच्यासाठी चांगला ट्रॅक पाहिजे फिरायला. लहान मुलांची खेळण्याची सोय आणि आजीला फिरायची सोय, आणि माझ्या अंदाजे संग्राम भैया करतील. त्याच्या समस्येबद्दल काय तुमचं मत आहे? नाही, सगळे रोड वगैरे सगळं गणेश भोसले साहेबांनी सगळं व्यवस्थित करून दिलेलं आहे. पाण्याची व्यवस्था केली, लाईटची. हे 2 पोल पण नव्हते तर त्यांनीच आणून दिलेले आहेत शेवटपर्यंत. रस्ता पण शेवटपर्यंत त्यांनी केलाय. आम्ही त्यांना एकदाच म्हणलो होतो, मंजूर करून द्या फक्त. म्हणले रोड करून दिला साहेबांचं काम खूप चांगलं आहे. लाईट असते, हो, light लाईट असते. 24 तास लाईट. पाण्याची पाण्याची व्यवस्था आहे. हो, उद्यान दिवसाड पाणी येतं पण भरपूर प्रमाणात पाणी येतं. आणि काही अडचण घेऊन गेल्यानंतर साहेबांनी ती सोडवली नाही असं कधी झालंच नाही. ती मुलांच्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न मुलांच्या केला. शिक्षणाचं, शाळा वगैरे हो. अभ्यासिका काय? आहे आसपास इथं. आहे ना? हो, जर महिला रात्रीच्या बाहेर पडल्या तर त्यांना काही त्रास वगैरे असं? नाही या नाही एरियामध्ये नाही नाही, वाढ- इथं काहीच नाही, काहीच नाही नाही. नाही. बरं. लाईट लाईट वगैरे हम्म. पूर्ण असते. हो. आणि काही समस्या आहेत का आपल्या वार्डात सध्या? नाही, तसं तर काहीच नाही, काहीच नाही. रोड नाही त्या हा. तुम्ही भविष्यात तुम्ही त्यांना सांगू शकता अशी जेव्हा नाही. समस्या आहे? नाही. सध्या तरी काहीच नाही. सगळं हम्म. व्यवस्थित. सगळं पूर्ण म्हणजे झालंच आहे वार्डाचं सगळं. लाईट नाही नाही, महिलांसाठी आणखी काय तुम्हाला सुविधा आहे? आपलं व्यायामशाळा, योगासन वर्ग वगैरे असं? योगासनं म्हणा वगैरे. महिलांना असं काहीतरी विरंगुळा म्हणून काहीतरी असं नाही का? महापालिकेचे दवाखाने वगैरे त्याच्याबद्दल काय मत आहे? हा, आणि महापालिकेचे दवाखाने आहेत? कचरा घंटागाडीची त्यांनी ह्या गल्लीमध्ये सोय करावी एवढंच. डॉक्टर असतात का महापालिकेचे दवाखाने? हो, असतात ना. तुम्ही जातात का महापालिकेच्या दवाखान्यात? तशी वेळ येत वेळच नाही. नाही आली बाबा. हा. नाही, कधी आणि जर आता समस्या पहिल्यासारखे दुखणे पण नाही राहिले का? कंटिन्यू हॉस्पिटलला जावं असं काही राहिलं असं पण नाही. समाजात आपण ज्यावेळेस बसतो, महापालिकेत गेला तिथं डॉक्टर होता नव्हता महापालिकेचा, सरकारी डॉक्टर, हा, हा. तर असं कधी जाणवलं का तुम्हाला? नाही. बोलण्यात कधी आढळलं का नाही नाही महापालिकेचे डॉक्टर नाहीये किंवा नाही तुम्हाला सर्व सेवा व्यवस्थित देत नाहीत डॉक्टर? नाही, असं काही नाही. भोसले साहेबांनी लय चांगला विकास केलेला आहे इकडं. आपले हॉस्पिटल, आपले वार्डमध्ये आम्हाला भरपूर केलेले आहे त्यांनी. चांगले काम आहे त्यांचे. आणि आता हॉस्पिटल केलंय त्यांनी, त्याबद्दल रोड चांगले झाले इकडं. वार्डमध्ये लय स्वच्छता ठेवलेली आहे त्यांनी. चांगल्या प्रकारने लय काम करतात भारी, आणि यंदा तेच येणार. पाण्याची समस्या काहीच नाही, पाणी रोज भरपूर पाणी आहे. लाईट वगैरे? लाईट वगैरे काही टेन्शन नाही लाईटीचा, पण आणि भरपूर सुविधा आहे. बाग बगीचे, उद्याने चांगले जिम वगैरे, व्यायामशाळा? चांगले विकास चांगला आहे त्यांचा. विकास भरपूर केलेला आहे त्यांनी. त्यांच्यासारखे साहेबच नाही इकडं कोणी. आणि कचरा घंटा गाडी वगैरे? रोज गाडी येते, रोज कंटिन्यू. पाणी रोज येतं? पाणी पण रोज येते. पाणीचं काही टेन्शन नाही, कशाचं नाही. प्रभाग क्रमांक 14 मध्ये कुठे राहता तुम्ही? आम्ही विनायक नगर परिसरामध्ये राहतो, घरंगा लाईनला. तुम्हाला कसली समस्या येते का? नाही, आम्हाला कुठल्याच प्रकारची समस्या नाही, कारण आमच्या कोणत्याही समस्यावर थोड्या अर्धा किंवा 1 तासाच्या आतमध्ये सोल्युशन असतं. कारण भोसले साहेब जे आहेत ते आम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण आमच्या प्रभागात येऊ देत नाही. आत्ताच काही दिवसापूर्वी पावसाळ्यामध्ये आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे मागच्या भागामध्ये पूर्ण तर पाण्याने भरलेली होती. त्यावेळेस त्यांनी आम्हाला म्हणजे स्वतः ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोपर्यंत आमच्या कॉलनीत पाणी होतं तोपर्यंत ते आमच्या सोबत तिथंच होते, आणि सगळ्यांसाठी खाण्याची म्हणा किंवा काय जी सुविधा लागेल त्यांनी ती अवेलेबल करून दिली. तसंच इतर कोणत्याही कारण असो, इव्हन आम्हाला एखाद्या दिवशी पाणी जरी नाही आलं तर आम्ही नुसतं त्यांना कॉन्टॅक्ट जरी केलं तर काही वेळामध्ये आम्हाला पाणी येऊन जातं. म्हणजे काही अडचण आली तर, तसं तर इतर वेळेस सगळं व्यवस्थितच आहे. खूप छान आणि खूप चांगलं काम आहे. आम्ही खूप सॅटिस्फाईड आहे त्यांच्या कामाने. घंटा गाडी वेळेवर येते का? हो, घंटा गाडी पण आमच्याकडे रेग्युलर येते. आता मध्ये काही दिवस आहे ती दिसाड येत होती, पण आता रोज येते. कसला प्रॉब्लेम तुम्हाला? काहीच नाही, आम्हाला आता कसलाच काहीच अडचणी नाही. आणि जरी अडचण आली
तर ती खूप कमी वेळामध्ये सॉल्व्ह होती. म्हणजे आम्हाला त्यासाठी असं खूप काही कष्ट करण्याची गरज पडत नाही. आमच्या साहेबांना नुसतं एखादा इन्फॉर्म जरी केलं किंवा कुणी जाऊन जरी सांगितलं तरी त्याचं लगेच सोल्युशन निघतं. तुमची काही अपेक्षा आहे का? हा, साहेब आता म्हणजे ज्या प्रकारे साहेब म्हणा किंवा चोपडाताई आहेत किंवा मॅडम आहेत, भागनगरे सर आहेत, जे आता सध्या जे त्यांचं काम चालू आहे, आमच्या प्रत्येक छोटे छोटे कॉलनीचे रस्ते सुद्धा खूप छान केलेले आहेत त्यांनी. म्हणजे ब्लॉक्स टाकणं म्हणा किंवा काय, सगळं जसं एकदम हे चालू आहे, चांगलं चालू आहे, तसंच इथून पुढे चालू राहावं एवढीच अपेक्षा आहे. लाईट झाली, सुधारणा झाली रोडची, लाईट वगैरे सगळं सर्व कचरा गाड्या, घंटा गाड्या, रस्ता, सगळं येत पाणी येतं रोज दिसाड. दिवसाड येतं पाणी, भरपूर प्रमाणात येतं. कधी कधी होतं थोडंफार कमी जास्त. बर, बाग बगीचे, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान केले त्या वार्डात काम झाले केले ना, भरपूर प्रमाणात. केले ना, सगळं केलं सर्व.